का ग? काय झालं मला? उदास का दिसते तू आज? काय टेन्शन आहे का? आणि थोडीशी विचारामध्ये पण दिसते. काय झालं का घरी? एक मैत्रीण आपल्या मैत्रिणीला विचारते आणि दुसरी लगेचच ती बोलणार. काय सांगू तुला? मी आज ना माझ्या मुलाला खूप मारलं ग. म्हणजे त्याला मी रागाच्या भरात मारलं, पण मला आता खूप त्याचा पश्चाताप होतोय. आणि असं वाटतं की मी माझ्या मुलाला का मारलं. तो खूप रडत होता आणि मग त्याला बघून ना मला खरंच मनापासून खूप वाईट वाटलं. असे संवाद तुम्ही नेहमीच ऐकत असणार, तर याबद्दलच आपण आज बोलणार आहोत, जे आपल्या मुलांसाठी आहे. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्त राहायचे. ज्यावेळेस आपण मस्त राहू ना, त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू, आपल्या मुलांची काळजी घेऊ शकू. त्यामुळे आपल्याला छान राहायचे आणि आपल्या कुटुंबाची आपल्याला काळजी घ्यायची. चला आपल्या विषयाला सुरुवात करूया. आणि त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट. जे कुणी माझ्या चॅनलवरती आज नवीन आले असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं आणि कमेंट्स बॉक्समध्ये माझ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला नक्की शेअर करावं. तर चला मग नेहमीसारखं आपण आपली चर्चा करूया. माझ्या मनात जे काही आलं किंवा आपल्या मुलांसाठी काहीतरी मी सांगणार आहे, जे माझ्या अनुभवातनं पण म्हणू शकता आणि जे आजूबाजूला मी काही गोष्टी बघते त्याच्यातूनही मला जे सुचलं मी ते तुमच्या पुढं आणणार आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ही जी माहिती आहे, जे माझा अनुभव आहे, हे तुम्हाला नक्कीच आवडणार. तर जसं मी आत्ता संवाद केला तुमच्यासमोर, जे होतं दोन मैत्रिणीमध्ये, आणि मैत्रिणीमध्ये चाललेलं की मुलांना मारलं म्हणून मला काय म्हणजे उदास वाटतं, माझं मन लागत नाही, असे त्यांच्या चर्चा होत्या आणि याबद्दल मी आज बोलते. तर मला हे सांगा, जे आपले चिमुकले असतात 2 वर्षाचे 4 वर्षाचे जे चिमुकले असतात आपले, त्यांना मारणं कितपत योग्य आहे? नाही ना? आता जसं ऐकलं आपण, रागाच्या भरात आपल्या मुलांना मारतो, पण ते योग्य नाही. आणि तुम्हाला सांगू का, जे मी हे सांगणार आहे ते मी पण अनुभवलेलं आहे. त्यामुळे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला चांगलं सांगू शकते. तर मारण्याचे काही कारण, एकतर मुलं आपल्याला त्रास देतात आणि आपलं ऐकत नाहीत. जे सांगितलं ते त्याच्याशी कानाडोळा करतात किंवा लहान असल्यामुळे त्यांना ते समजत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता बरेच विवाह असे कमी एजमध्ये होतात. जसं समजही मला असं वाटते आपल्या वयाच्या 22-23ला आपल्याला व्यवस्थित समजतं, म्हणजे की एखाद्या मुलाला कसं सांभाळलं पाहिजे, त्याला कसं हँडल केलं पाहिजे, हे आपल्याला वयाच्या त्या टप्प्यापर्यंत पोचल्यानंतरच समजतं. पण बऱ्याचदा काय होतं, गावाकडे किंवा आजूबाजूला असे बरेचसे विवाह आहे 18-19 या वयामध्ये होतात. आणि त्या वयामध्ये काय होतं, मला असं वाटतं की त्या वयामध्ये आपलीच एक बालिश बुद्धी असते. म्हणजे आपल्यालाच एवढं समज नसतं की कसं वागावं, म्हणजे स्वतःच कसं वागावं ह्याची समज नसते, तर मग एक बाळ आपण कसं काय हँडल करू शकू ना. या कारणाने सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्या मुलांवर आपला राग निघतो. आणि अनुभव सांगायचं म्हणजे माझं पण तसं झालेलं. लवकर लग्न झाल्यामुळं बाळ लवकर झाले आणि हा अनुभव मी घेतला, रागाच्या भरात मुलांना मारायचे, पण ते चुकीचं होतं हे मला नंतर कळायचं. आणि मग मला असं वाटायला लागलं की जे चूक मी केली किंवा जे चुका अजून आपल्या आजूबाजूला मैत्रिणी करतात त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया, थोडंसं चर्चा करूया. तर मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की आपल्या मुलांना मारणं कितपत योग्य आहे. आता मला वाटतं, आता मी काही ठिकाणी बघते ना मारताना, किंवा जसं मी आता सांगितलं स्वतःचा अनुभव, आपण मुलांना मारतो, रागावतो, पण ते कधी आपल्याला उलटं मारतात का हो? ते आपल्याला लहान मुली जे आहेत उलटे बोलतात का? नाही. उलट ती निरागस जीव मार खाल्ल्यानंतर सुद्धा थोड्या वेळाने आपल्या जवळ लगेच येतं आणि मम्मी मम्मी, पप्पा पप्पा असं बोलायला लागतं. आणि ज्या वेळेस ते असे बोलतात ना, त्यावेळेस खरंच इतका पश्चाताप होतो ना आपल्याला की आपण आपल्या मुलांना का मारलं असेल. तर
मला हे तुम्हाला सांगायचं आहे की खरंच आपल्या मुलांना या वयामध्ये म्हणजे एक बालवय त्यांचं 5-6 वर्षाचे आपल्याला असे वाटतात की मुलं आता काही लहान आहे का, 7-8 वर्षाचं झालं याला समजत नाही का. पण खरंच त्या वयामध्ये सुद्धा त्याची बुद्धी इतकी परिपक्व झालेली नसती की जे आपण त्याला सांगतोय आणि जे आपण त्याला रागवतोय त्याचा तो सिरियसली विचार करल, हे करल. त्यामुळं प्रत्येकच वेळेस आपल्याला मुलांवरती हात उचलायचं नाहीये. हां, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मारायचं नाही तर मग मुलं कशी काय आपल्याला घाबरणार. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं मुलांना आपण जेवढे प्रेमाने हँडल करू शकू ना तेवढं आपण प्रेमाने हँडल करूया. कारण की काय होतं हे तुम्ही पण अनुभवलं असणार की आपण मुलं ऐकत नाही म्हणून मारतो. पण काय होतं वयाच्या थोड्याशा टप्प्यापर्यंत ही मुलं आपल्याला माराने सुद्धा ऐकतात. पण नंतर ज्यावेळेस ती त्यांना मार खाण्याची सवय लागून जाते ना तर त्याला ते मारसुद्धा किरकोळ वाटतं. आणि त्यानंतर काय होतं मुलं आपल्याशी उद्धटतेने वागतात. कारण की त्यांना ती सवय झालेली असती, माराची सवय झालेली असते, त्यामुळे आपल्याला ते उद्धटतेने वागतात. ज्यावेळेस आपण मुलांना मारतो ना त्याचा पण काय परिणाम होतो माहितीये का, त्याच्या मनावर एक परिणाम होतो की मला आई वडील मारतात आणि मग माझ्याकडनं जे काम करायचं ते होऊन जातं. मग त्यांना वाटतं की ही माराची जी पद्धत आहे ती योग्य आहे. मग ते पण आपलं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपल्याला माहितीच आहे मुलांच्या सवयी ज्या आहेत ते आपल्याला बघूनच जास्तीत जास्त सवयी लागतात. तर मारायचं पण हेच होणार आहे. ज्यावेळेस आपण त्यांना मारतो ना त्यावेळेस त्यांना असं वाटेल की ही योग्य पद्धत आहे आणि मग ते पण तसेच वागू लागतात आणि मग ते वागायला सुरुवात करतात. तर मग हे चुकीचं त्याच्यापर्यंत आपल्याकडनं जाईल की हे मारल्यानंतर काही कामं होतात. तर मग हे असं नको व्हायला. आणि त्याचबरोबर माराचा दुसरा पण परिणाम होऊ शकतो की आपल्या मुलांच्या मनामध्ये आपल्याविषयी राग निर्माण होणार आहे. त्याला असं वाटतं की नेहमीच आपल्याला आई वडील मारत असतात. मग त्याला आपल्याला थोडासा तिरस्कार होऊ शकतो. तर आपल्याला नक्कीच आपल्या मुलांना मारण्याचं आपल्याला टाळायचं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. त्यांचं म्हणणं आपल्याला समजून घ्यायचंय आणि त्याप्रमाणे वागायचं. आणि जर त्यांच्याकडनं काही चुका होत असतील तर आपण त्याला एक वेळेस समजावून सांगू, दुसऱ्या वेळेस जर परत चूक झाली तर दुसऱ्या वेळेस सुद्धा समजावून सांगू आणि तिसऱ्या वेळेस मात्र त्यांना एक आपण म्हणजे आपण त्यांना भीती घालू शकतो की बघ तू असं जर केलं ना तर पुढच्या वेळेस मी तुला बोलणार नाही किंवा तुला मी ही शिक्षा देईन, असं तुम्ही त्याला ताकीद देऊ शकता. आणि तुम्ही ह्या मारापासून त्या मुलांना म्हणजे आपल्या ह्या प्रवृत्तीपासून त्यांना वाचवू शकता आणि आपल्यालाही पश्चातापापासून वाचवू शकता की आपण मुलांना का मारतो. आपण लहानपणापासूनच म्हणजे मुलगा जेव्हा लहान असतो ना त्याच वेळेस पुरेपूर प्रयत्न करायचा आपल्याला, त्याला प्रेमाने आपल्याला त्याला घ्यायचे आणि रागवायचंच म्हणजे तुम्ही थोडीशी त्याला भीती ठेवू शकता. म्हणजे एक नजरेची भीती की बघ मी तुला हे नाही केला ना तर मग फटके देईल. मग उंच आवाज करून एखाद्या असं मोठ्याने बोलून किंवा थोडंसं डोळ्याची भीती, एक म्हणतात ना डोळ्याची भीती असली पाहिजे मुलांना, त्या प्रकारे आपण मुलांना थोडंसं हँडल करू शकतो. पण मारणं हे खरंच योग्य नाही आहे. कारण की ते बाळ आपल्याला उलटं कधी मारत नाही आहे. आणि जसं मी आता ही कारणे सांगितले ना त्या बऱ्याच कारणामुळे आपण मुलाला मारतो. पण हे मारणं आपल्याला खरंच कुठेतरी खटकतं पण त्याचा काही फायदा नसतो. कारण की आपण आपल्या मुलांवरती तो राग काढलेला असतो, त्यांना आपण मारलेलं असतं, नंतर पश्चाताप करून काही फायदा होत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं आपल्या मैत्रिणीने जे चुका आत्ता आजूबाजूला होतात किंवा मी सुद्धा त्या चुका केलेल्या आहेत त्या माझ्या मैत्रिणीकडून होऊ नये चुका. त्यामुळं मुलांना आपण लाडामध्ये प्रेमाने हँडल करू शकतो आपल्याला वाटतं. पण जर आपण सुरुवातीपासून जर ह्या सवयीने आपण मुलांना हँडल केलं ना खरंच ते आपल्याला ऐकतात आणि ते आपण जे सांगितलं त्याप्रमाणे वागतात पण जर आपण सुरुवातीला आपण मारामाराने त्यांना हे केलं आणि नंतर जर तो प्रकार आपण प्रेमाने हँडल करण्याचा जो प्रयोग केला तर तो सहसा सक्सेस होत नाही. त्यामुळे ज्यावेळेस मुलं लहान असतात ना 1, 2, 3 वर्षाचे असतात ना त्याच वेळेसपासून आपण त्यांना प्रेमाने हँडल करायला शिकू किंवा
त्याला आपण प्रेमाने गोष्टी सांगून काही असं, म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे की मुलांना आपण प्रेमाने हँडल करू शकतो. प्रत्येकच वेळेस आपल्याला त्याच्यावरती हात उगारायची गरज नाही आहे, कारण की अगोदर कार्य करून नंतर विचार करून पश्चाताप करण्यामध्ये काहीच फायदा नाही आहे. त्यामुळे मला या व्हिडिओमधून फक्त आपल्या मैत्रिणींना एवढंच सांगायचं होतं की आपल्या लहान मुलांना जेवढं होईल तेवढं आपण प्रेमाने हँडल करू, कारण की मारहाण करून आपल्याला काहीच होणार नाही आहे. मुलं काही दिवसांनी आपल्याला ते माराने सुद्धा ऐकणार नाही आहेत. आणि सगळ्यात मेन गोष्ट मला आता ही जाणवते की आपण मुलांना मारतो, आणि या गोष्टीचं मला खरंच मनापासून वाईट वाटतं की आपण मुलांना मारतो, पण एक वेळेसुद्धा म्हणजे आपला मुलगा आपल्यावरती म्हणजे वर रागाने बघत नाही ना, तो आपल्याला हात उगारत नाही. कारण आणि आपण याच गोष्टीचं आपल्याला असं वाटतं की चला यांना मारल्यानंतर सुधारतील. आपला हेतू वाईट नसतो. म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की तुम्हाला आपण मारतो म्हणजे आपला हेतू वाईट असतं. आपला हेतू चांगलाच असतो की मुलांनी आपलं ऐकावं, जे काही आपण त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय ते त्याला कळायला पाहिजे, या हेतूनेच आपण त्याला मारतो. पण हेच आपण त्याला प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न करू आणि प्रेमाने त्यांना वागवण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे. अनुभवातून असू दे, आजूबाजूच्या वातावरणातून असू दे, हे जे मला सुचलेले बोल आहेत काही, हे मला मैत्रिणीपर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला आणि हा तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ आणला. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याचबरोबर जसं मी सुरुवातीला सांगितलं ना, जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करावे, आणि त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.